गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. म्हणतात ना, जगात सर्वात खतरनाक काय आहे तर माणसाची बुद्धी. त्यानं त्याची बुद्धी जर चांगल्या ठिकाणी वापरली तर काहीतरी चांगलंच घडतं, आणि त्याच बुद्धीचा त्यानं मार्ग बदलला तर गुन्हा होतो. लूट, चोरी, दरोडा, फसवणूक हे गुन्हे माणसाच्या बुद्धीतून निघालेले आहेत. ना जाणे अशा किती घटना आपण ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. अशीच एक फसवणुकीची घटना आज आपण पाहणार आहोत. त्यानं एकाला लाखोंचा गंडा घालण्याचा कट रचला, पण पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं त्याचा डाव उधळला आणि केलं ऑपरेशन बोगसगिरी. फसवणूक माणसाची कधी, कुठे आणि कशी होईल हे सांगता येत नाही. आपल्या अडाणीपणाचा, भीतीचा खूप फायदा हे ठग उचलतात. मुंबईमध्येही असंच काहीच घडलंय. मोठा अधिकारी असल्याचं भासवून एकाला लाखोंचा गंडा घातला गेला, पण त्याची चतुराई पोलिसांसमोर चालली नाही. ऍक्शन. हॅलो. हां 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 बोला. अच्छा अच्छा, चालेल चालेल. ओके ओके. कैमरा दादा, क्या हुआ? कुछ प्रॉब्लम? नहीं. चलो, शॉट रेडी है. ओके ओके. एक्शन. काय आहे सर, हा शॉट मस्त होईल ना. चित्रपट क्षेत्रातील एका कॅमेरामनला एक फोन आला. त्या फोननं तो कमालीचा अस्वस्थ झाला. त्याला कळेना काय करावं. आपल्या घरी रेड पडणार या भीतीनं तो पुरता कोसळला. धाडीत काय सापडेल ते लांबच, पण ते त्याच्या करिअरला धोकादायक होतं. आतापर्यंत कमावलेलं नाव खराब व्हायला वेळ लागत नाही. आता त्याला ते कळून चुकलं. त्यात त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. त्याला कळेना आता काय करायचं. त्याच्यासमोर टेन्शनचा डोंगर उभा राहिला. हां साहेब. हां नमस्कार साहेब. हां ॲक्च्युली मी तुम्हालाच फोन करत होतो. नाही साहेब, भेटायचं आहे तुम्हाला. हो हो साहेब. हां सर, तुम्हाला तर माहिती आहे इंडस्ट्रीमध्ये एवढे दिवस नाव आहे सर. हां सर, थोडा वेळ द्या ना प्लीज सर. ओके ओके सर, प्लीज तुमचा ॲड्रेस SMS करता का? हो 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 चालेल. ओके, सरळ जाऊन लेफ्ट, बरोबर. ओके ओके सर, थँक्यू सर. हां हां ओके 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 सर, थँक्यू सर. ओके सर. हो, शूटिंगची तयारी झाली. जागा भरली. हो, ते करून घ्या अजून थोडं.
कधी जायचं सर? हो हो निघूया आपण. त्याच्या मनात कुठेतरी संशयाची पालही चुकचुकली. त्यानं फोन नंबर चेक करण्यासाठी ट्रू कॉलरचा वापर केला. तिथंही त्याला आता खरं वाटलं की हा नंबर त्या ऑफिसरचाच आहे. त्याचा विश्वास बसला, पण घाबरून चालणार नव्हतं हे त्याला कळलं होतं. आता त्यानं ठरवलं की ऑफिसरची थेट भेट घेऊन काही तोडगा काढायचा. हां सर, हां सर, ओके निघालो सर, गाडी चावी घेतोय. हां 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 सर, पोचते सर, निघालो सर. हो 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 निघालो निघालो. ओके. हे बघा मानकर, त्याच्याशी सगळं बोलून ठेवलं आहे मी. तो बहुतेक आता इतक्यात येईल. सगळं सेटिंग मी करून ठेवलं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे. आलं लक्षात? काही गडबड नको आहे. आलेच आपलं सावज. चला कामाला लागा. ओके सर. गुड. नमस्कार सर. हां बसा बसा बसा, आरामशीर बसा. निशा, सर आपलं फोनवरती तर बोलणं झालंच आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जरी रेट जरी पडली तरी ह्यातून तुम्हाला काय मिळेल सर मी सांगू शकत नाही. पण सर एवढ्या दिवस मी इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, माझं खूप नाव आहे, सगळं सर धुवीला मिळेल. प्लीज सर यातून काहीतरी मार्ग काढा प्लीज सर. मार्ग तर याच्यातून निघेल. अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे याच्यातून मार्ग निघेल. पण एक काम करायला लागेल. 50 ते 60 लाख. काय? 50 ते 60 लाख द्यायची तयारी ठेवा. अंडरस्टँड? कोण जाणे तो भेटलेला माणूस त्याला बोगस वाटला. त्या माणसानं त्याला मागितलेली खंडणीच होती यावर त्याचा विश्वास बसला. आता त्यानं सावध भूमिका घेतली. पैसे देण्याचं त्यानं कबूल केलं आणि त्यानं थेट पोलिसांकडे धाव घेतली. आणि इथून सुरू झालं ऑपरेशन बोगस ऑफिसर. त्या बोगस ऑफिसरनं सगळंच जाळं विणलं होतं आणि पोलिसांनी ही मजबूत फिल्डिंग लावली होती. गायकवाड, यस सर. ज्या अर्थी तो वरच्यावर फोन करतोय ना त्या अर्थी तो पैसे घ्यायला नक्कीच येईल. हो सर, नक्कीच येणार. आणि सर त्याला आपण पकडायचं तर कुठचा तरी पुरावा हवा आहे आपल्याला. जर पुरावा नसेल तर तो जामीनवर सुटेल. परंतु तो पळून पळून कुठे पळणार आहे? नाही नाही, त्यावेळी तो पळता कामा नये. यस सर. फक्त तो पैसे घ्यायला कधी येतो याची वाट बघायची, सापळा रचायचा आणि सावध आलं रेंजमध्ये झडप टाकायची. हो सर. तुम्ही एक काम करा, काय करू सर? मगरे, देशपांडे आणि पाटीलला बोलावून घ्या. हो सर, आत्ता बोलवतो. त्यावेळेला व्यवस्थित फिल्डिंग लावायची. यावेळी त्याच्यासाठी नो चान्स. आणले का पैसे? हो सर, म्हणजे पैसे किती आहे? 60च आहे. 60. चल राहा, निश्चिंत राहा. कामाला साहेब. काय टेन्शन घेऊ नका. होईल सर, प्लीज साहेब करा सर. कारण की तुमच्याकडनंच एक शेवटची अपेक्षा आहे. करणार. तुम्ही हे काम केलं ना, होणार तुमचं काम. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची बोगसगिरी उघडी पडली. एका व्यक्तीने सुरुवातीला इन्कम टॅक्स कमिशनर असल्याचे भासवून त्यांच्यासोबत ओळख निर्माण केली
आणि त्यानंतर त्यांच्यावर DRIच्या मार्फत छापा टाकला जाणार आहे आणि त्यात तो मदत करू शकतो असं खोटं भासून त्यांच्याकडून खंडणी उसळण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला होता. प्राप्त तक्रारीवरून खंडणी विरोधी पथकाने 2 आरोपींना अटक केलेली आहे. किती लाख रुपये म्हणाले त्या? 60 लाख रुपये आहेत साहेब. 60 लाख. गायकवाड 60 लाख म्हणतोय. अरे 60 लाख म्हणतोयस? हा, मग याच्या अगोदर किती लोकांना तू शेंड्या लावल्यास? नाही साहेब, नाही. मी याच्या अगोदर कोणाला शेंड्या लावल्या नाहीत. मी तसला माणूस नाहीये साहेब. त्यातला माणूस नाही. नाही. आणि तरी असं साहेब माफ करा साहेब. चुकी झाली साहेब. नाही साहेब. लोकांना शेंड्या लावल्या? नाही साहेब. खरं सांग. साहेब विचारतात साहेबांना खरं सांग. नाही साहेब, कोणाला नाही साहेब. साहेब हा असं ऐकणार नाही. आता रिपोर्ट बघेन ना, सगळा सर्च रिपोर्ट काढून ना तुझा, माहिती पडेल कुठे कुठे काय काय केसेस केल्यात ते, किती लोकांना शेंड्या लावल्या. साहेब मी खरंच सांगतो साहेब, मी तसलं नाही काही केलंय. तरी काय धंदे करतो? त्यानं अशा रीतीनं अनेकांना गंडा घातलाय असा संशय पोलिसांना आहे, पण त्यानं आपला गुन्हा कबूल केलाय. कॅमेरामन कडून खंडणीच घेतल्याचं त्या आरोपीनं सांगितलं. या प्रकरणात आपण काही केलेलं नसताना होणारी बदनामी हे कारण होतं. पण कर नाही त्याला डर कशाला? फोनची शहानिशा करून लगेच सावध व्हा. तुम्हाला काहीही संशयास्पद वाटलं तर पोलिसांना बिनदिक्कतपणे कळवा. सूरज ओझा, IVN लोकमत, मुंबई. फसवणूक करणारा कितीही चॅप्टर असला तरी त्याची हुशारी पोलिसांसमोर गुडघे टेकतेच, कारण गुन्हेगारीचा अखेर हा तुरुंगात असतो हेच खरंय. या फसवणुकीच्या गुन्ह्यात फक्त पुरुषच असतात असं नाही. मुंबई पोलिसांनी काही लेडी नटवरलालही गजाआड केलंय. लेडी नटवरलाल कशी फसवणूक करायच्या आपण पाहणारच आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर मी लगेच परततोय. तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. गुन्हेगारीच्या क्षेत्रात आपल्या हुशारीचा फायदा अनेक जण गैरपद्धतीनं करत असतात. एखाद्याला शिताफीनं गंडवणं जणू यांची मक्तेदारीच असल्याची या गुन्हेगारांना वाटतं. गेल्या काही महिन्यात कोट्यवधींचा गंडा घातल्याच्या अनेक घटना घडल्यात आणि महत्त्वाचं म्हणजे यात महिलांचा समावेश असल्याचं समोर आलंय. पोलीस वृषाली बामणेचा कसून तपास करतात. हो, तिनं काय गुन्हा केला याचा विचार करताय ना? मग ऐका. वृषालीनं अंदाजे 16 कोटींची फसवणूक केल्याचा तिच्यावरती आरोप आहे. मुंबईच्या एका खासगी कंपनीत वृषाली कामाला होती. याच कंपनीच्या अकाउंट मधून तिनं मागील 3 वर्षात आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या बँक खात्यात रक्कम ट्रान्सफर केली आहे. सध्या ती फरार असून पुलिसांनी तिच्या नवऱ्याला अटक केली है. हमने आज़ाद मैदान पुलिस स्टेशन के अंदर 408 का एक गुना दाखिल किया है, जिसमें आरोपी जो काम करने वाली लड़की थी जो उस फैक्ट्री में, उसके ऊपर आरोप है कि उसने करीब 16 करोड़ रुपए का गबन किया है. और ये 16 करोड़ रुपए एक दिन में नहीं बल्कि 2013 से 2016 के बीच में लगातार 2-3 साल में अलग अलग तरीके से उन्होंने बैंक को चूना लगाया है. तो बैंक के लोगों ने अभी एक शिकायत दर्ज कराई है, जिसके आधार पर हमने गुन्हा दाखिल किया है और हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं. सुनीता ही उल्हासनगर मध्ये राहते. सुनीता सराफाच्या दुकानात जायची, सोन्याच्या वस्तू खरेदी करायची आणि घरी गेल्यावर पैसे देऊ असं सांगायची. कपड्यांच्या दुकानातही ती अशाच प्रकारे वागायची. उच्चभ्रू राहणीमान असल्यानं लोक तिच्यावरती विश्वास ठेवायचे, पण त्यांची तद्दन फसवणूक व्हायची. सुनीताचे कपडे आणि तिच्या बोलण्यावरून दुकानदाराला ती चांगल्या कुटुंबातली आहे असं वाटायचं. तसंच सराफाला तिच्यावरती विश्वास बसावा याकरता सराफाच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीला एखाद्या उच्चभ्रू सोसायटीत ती न्यायची. सोसायटीच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांशी ती गप्पा मारायची, जेणेकरून सोबत आलेल्या व्यक्तीला विश्वास बसायचा की ती इथेच राहते. सुरक्षा रक्षकाशी बोलण्यात गुंग राहून सोबत आलेल्या व्यक्तीला आपले नातेवाईक अमुक मजल्यावरती राहतात, इमारतीच्या लिफ्टने वरती जाऊन तिथे ते व्यक्ती पैसे देतील अशा भूल थापा मारून ती लोकांची फसवणूक करायची.
या 2 महिलांना बघितल्यावर आपला विश्वास बसणार नाही की या महिलांनी लाखोंची फसवणूक केली आहे. विश्वास बसत नाही ना, पण दिसतं तसं नसतं हेच खरं आहे. आता या महिला बघा, यांचं आडनाव दारूवाला. या 62 वर्षांच्या. त्यांनी अनेकांना कमी व्याजदरात कर्ज देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली आहे. थोडा नाही तर 1,09 लाखांचा गंडा त्यांनी आतापर्यंत घातलेला आहे. दारूवाल्यांनी जवळपास 35 पेक्षा जास्त व्यापाऱ्यांना फसवलंय. परदेशातून फंड मिळवून देते असं सांगून त्या व्यापाऱ्यांकडून खोटे कागदपत्र तयार करायच्या आणि तिथून गायब व्हायच्या. त्यांना काही दिवसांपूर्वी एका हॉटेलातून अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी जो आहे, ज्याने चेकच्या तारखेमध्ये खोडतोड करून पैसे काढून घेतलेत, त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने ज्या महिलेने मुख्य आरोपीसोबत व्यावसायिकाची ओळख करून दिली होती आणि या गुन्ह्यात सहभागी होती, तिला देखील अटक करण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपीकडून एकूण 35 लाख रुपये आजपर्यंत रिकव्हर करण्यात आलेले आहे. सविता शिंदे, राहणार पालघर. कमी व्याजदराच्या आमिषानं सविता लोकांकडून पोस्ट डेटेड चेक घ्यायच्या आणि चेकवरच्या तारखा बदलून त्यांच्या खात्यातून पैसे काढून पसार व्हायच्या. लोन तर मिळत नव्हतं, पण व्यापाऱ्यांची तिजोरी त्या खाली करायच्या असा त्यांच्यावर आरोप आहे. नुसती ठाणे जिल्ह्यापुरती त्यांची ही फसवणूक मर्यादित नव्हती, तर मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि इतर राज्यातही सवितानं अनेकांना फसवलंय. लोन देते अशा प्रॉमिसवर काही लोकांकडनं प्रोसेसिंग फीच्या नावाखाली त्यांनी पैसे घेतलेत. ह्या पर्टिक्युलर केसमध्ये 9 लाख रुपये एकांकडनं घेतलेले आहेत. जो आत्तापर्यंत तपास केला आहे त्यामध्ये मुंबई, गोवा आणि पुणे या ठिकाणी असे प्रकारचे घटना घडलेल्या आहेत असं प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे. आता त्यांना माननीय न्यायालयांच्या कोठडीमध्ये ठेवलेलं आहे. कुणी आपली फसवणूक करेल इतकं गाफील आपण राहू नये. कुठल्याही आमिषाला किंवा खोट्या भीतीला बळी पडू नका. रहा सतर्क. सूरज ओझासह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, मुंबई. या भागातल्या सगळ्या घटना आपण पाहिल्या की कशा पद्धतीनं कोट्यवधींची फसवणूक करणारी विकृती समाजात वावरत असते. राबवून कमावलेले पैसे हे ठग मोठ्या शिताफीनं आपल्याकडून काढून पोबारा करतात. त्यामुळे आपण किती आणि कुणावर विश्वास ठेवायचा हे आपलं आपणच ठरवायचं आहे. क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारींचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून सावध करण्याचा आमचा उद्देश आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. पण काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध रहा प्रत्येक क्षणी. पाहत रहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.